श्री सत्यनारायण कथा अध्याय 3 राजेशाहीपासून दारिद्र्यापर्यंत आणि पुन्हा वैभवापर्यंतची गाथा। श्री गणेशाय नमः। उल्कामुख राजाची कथा। सूत मुनींनी ऋषींना पुढे सांगितले, मुनी हो, या व्रताविषयीची आणखी एक अद्भुत कथा ऐका। पूर्वी पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता। तो राजा अत्यंत जितेंद्रिय, सत्यवादी, भक्तिमान आणि बुद्धिमान होता। दररोज तो मंदिरात जाऊन ब्राह्मणांना द्रव्यदान करून संतुष्ट करत असे। त्याची पत्नी देखील अत्यंत पतिव्रता, सुंदर आणि रूपवान होती। एकदा तो राजा आपल्या पत्नीसह नदीकिनारी श्री सत्यनारायणाचे पूजन करत होता। त्याच वेळी साधुवाणी नावाचा एक व्यापारी आपल्या व्यापारासाठी खूप धन घेऊन तिथे आला। त्याने आपली नौका नदीकिनारी उभी केली आणि राजाकडे येऊन अत्यंत नम्रपणे विचारले, हे राजा, आपण भक्तिभावाने हे काय करत आहात? कृपया मला सविस्तर सांगा, मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे। राजा म्हणाला, हे साधो, पुत्र आणि धन यांसारख्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मी माझ्या बांधवांसह अत्यंत तेजस्वी आणि सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या श्री सत्यनारायणांचे पूजन व्रत करत आहे। राजाचे हे बोलणे ऐकून साधुवाणी अत्यंत आदराने म्हणाला, महाराज, कृपया हे व्रत मला सविस्तर सांगा। तुम्ही जसे सांगाल तसे मी करीन। मला अजून संतती नाही, या व्रतामुळे मला नक्कीच संतती प्राप्त होईल। असे बोलून तो साधुवाणी व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने आपल्या घरी परत आला। त्याने आपल्या पत्नीला लीलावतीला या संतती देणाऱ्या व्रताविषयी सांगितले आणि मला जेव्हा संतती होईल तेव्हा मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवसही केला। धार्मिक आणि पतिव्रता असलेली त्याची पत्नी लीलावती आनंदाने पतीची सेवा करत होती। सत्यनारायणाच्या कृपेने ती गर्भवती झाली। 10व्या महिन्यात तुला एक कन्या रत्न प्राप्त झाले। ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दररोज वाढू लागली, म्हणून तिचे नाव कलावती ठेवण्यात आले। काही दिवसांनी लीलावतीने साधुवाणीला गोड शब्दात विचारले, महाराज, पूर्वी आपण नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत अजून का करत नाही? साधुवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी मी हे सत्यनारायणाचे व्रत करीन। अशा प्रकारे पत्नीचे समाधान करून साधुवाणी व्यापारासाठी दुसऱ्या गावी निघून गेला। इकडे त्याची कन्या कलावती गुणांनी आणि वयाने मोठी होऊ लागली। साधुवाणीने आपली मुलगी लग्नासाठी योग्य झाली आहे हे पाहून आपल्या मित्रमंडळींसोबत विचारविनिमय केला आणि लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली। तो दूत कांचननगरात वर शोधण्यासाठी गेला। नंतर तो दूत एका वाणीच्या मुलाला घेऊन परत आला। सर्व गुणसंपन्न आणि सुंदर असलेल्या त्या वाणीच्या मुलाला पाहून साधुवाणीने आपल्या ज्ञातिबांधवांसह आनंदी अंतःकरणाने त्या वेशपुत्राला विधियुक्त कन्यादान केले। परंतु त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने तो पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास विसरला। त्यामुळे भगवान त्याच्यावर क्रोधित झाले। सत्यदेवाची माया आणि संकट। व्यापारात चतुर असणारा तो साधू आणि काळाच्या प्रेरणेने आपल्या जावयासह व्यापारासाठी निघाला। सिंधू नदीजवळ असलेल्या रमणीय रत्नसारपुरामध्ये जाऊन तो आपल्या श्रीमंत जावयासह व्यापार करू लागला। चंद्रकेतू नावाच्या राजाच्या नगरात ते दोघे व्यापार करत असतानाच काही काळ चांगला गेला। इतक्यातच सत्यनारायण भगवानाने विचार केला की हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे, म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त होवो असा शाप दिला। शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली। तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणी जिथे राहत होता तिथे आला। आपल्या मागे राजदूत येत आहेत हे पाहून तो चोर घाबरला आणि चोरलेले द्रव्य साधुवाणीच्या दाराजवळ टाकून पळून गेला। इतक्यात ते राजदूत सज्जन साधुवाणी जिथे राहत होता तिथे आले। त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य तिथे पाहिले आणि हेच चोर आहेत असे समजून त्या दोघांना बांधले आणि धावत धावत त्यांना राजासमोर आणले। राजाने कोणताही विशेष विचार न करता त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली। राजदूतांनी लगेच त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले। तेव्हा ते दोघे आम्ही चोर नाहीत असे म्हणत होते, परंतु सत्यदेवाची माया असल्यामुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही। उलट साधुवाणीचे सर्व द्रव्य जप्त केले। सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाणीच्या पत्नीला लीलावतीला खूप दुःख झाले। तिच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरून नेले।
तेव्हापासून मानसिक दुःख आणि रोग यांनी ग्रस्त झालेली, भूक आणि तहाण्याने पीडित असलेली साधूवाणीची पत्नी प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधूवाणीची मुलगी कलावतीसुद्धा घरोघरी भिक्षा मागत लागली. एक दिवस ती भुकेने व्याकुळ झालेली एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले. ती तिथेच बसली, कथा ऐकली, सत्यनारायण प्रभूंची प्रार्थना केली आणि प्रसाद भक्षण करून आपल्या घरी परत आली. त्यावेळी खूप रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीला प्रेमाने विचारले, "हे मुली, तू इतक्या रात्रीपर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहेत?" हे ऐकून कलावती म्हणाली, "हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले." लीलावतीचे व्रत आणि सत्यदेवाची कृपा. मुलीचे बोलणे ऐकून आनंदी झालेली साधूवाणीची पत्नी सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली. त्या पतिव्रता लीलावतीने आपला पती आणि जावाई लवकर घरी परत आवेत असा संकल्प करून बांधव आणि इतर आप्तजन यांच्यासह सत्यनारायणाचे पूजन केले. तिने, "हे भगवंता, माझ्या पती आणि जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात," अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण या व्रताने अत्यंत संतुष्ट झाले. नंतर सत्यनारायण भगवानांनी राजा चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन सांगितले, "हे नृपश्रेष्ठा, तुझे 2 वाणी बंदी शाळेत टाकले आहेस, त्यांना सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तुझे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांना परत दे. असे जर तू केले नाहीस तर मी तुझे धन, पुत्र आणि राज्यासह नाश करीन," असे राजाला स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. सकाळी राजाने सभेत बसून आपल्या स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले आणि जे 2 वाणी आपण बंदिशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा, अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधूवाणी आणि त्याचा जावाई या दोघांना बंधमुक्त करून राजासमोर आणले. त्यांनी हात जोडून नम्रपणे सांगितले, "महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदिशाळेतून मुक्त करून 2 वेशपुत्र आणले आहेत." नंतर साधूवाणी आणि त्याचा जावाई यांनी राजाला नमस्कार केला. पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीने त्यांनी काहीही बोलले नाहीत. त्या 2 वाण्यांनी पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, "हे वेश्यो, तुमच्या देवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले. आता घाबरू नका." असे बोलून राजाने त्यांच्या बेड्या काढल्या. क्षौरकर्म म्हणजे केसदाढी करणे आणि मंगलस्नान करवाले आणि त्यानंतर त्या दोघांनाही वस्त्र आणि अलंकार देऊन सन्मानित केले. नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले आणि त्या वाण्यांचं जे द्रव्य घेतले होते ते त्यांना दुप्पट करून दिले. राजा म्हणाला, "हे साधो, आपण आपल्या घरी जा." त्या दोघांनी राजाला नमस्कार केला आणि म्हणाले, "आम्ही आपल्या कृपेने आता घरी जातो." श्री सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला.